म्हणून मी या यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय की दिवस बदलत असतात. दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत, पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील हे अशा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. ही नोंद आम्ही घेतलेली आहे. उद्या दिवस त्यांचे फिरले होते, तुमचे दिवस आणखीन वाकडे होतील. सरकार येतं आणि सरकार जातं. आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले, मी पण होतोच. पण कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही. कोणीही ना आयुष्याचा अमरपट्टा घेऊन येतं आणि कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. अजिबात येत नाही. सत्ता येते, सत्ता जाते. पण त्यावेळेला जर का मी कुत्रा शब्द वापरत नाही, कुत्रा मला आवडता प्राणी आणि इमानदार असतो, पण लांडग्यासारखी कोणाची जर का तुम्ही लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगीगिरी काय आहे, कोल्हेगिरी काय आहे, ही आम्हाला सरळ कशी करावी लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कोणी कंप्लेंट केले राजन साळवीवरती, काय प्रॉपर्टी त्याची सापडले, आणि मग त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका. पहिली त्यांच्या घरी टाका ना धाड. कुठून आणलेत पैसे तुम्ही? त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे, त्यांच्या संपत्तीची चौकशी करा. जाहिराती करतायत, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत, त्याची चौकशी कोण करणार? आणि कोणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही जर का यांच्यामध्ये घरामध्ये घुसणार असाल तर परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केलाय गणपत गायकवाड, ठीक आहे, त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल. परंतु त्यांनी आणखीन एक स्टेटमेंट दिलेलं आहे की या मिंद्यांकडे गणपत गायकवाडांनी सांगितले की त्यांचे करोडो रुपये आहेत, करोडो रुपये. मग तुम्ही अनिल देशमुखांना आत टाकलं होतं का? तर 100 कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला. ऐक्यू माहिती. मग याने तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलाय, सगळी काही पुरावे आहेत, तुमच्याकडे CCTV फुटेज आहे, काय केलं ते दिसते, पण तो काय बोललाय त्याची दखल का नाही तुम्ही घेत? टाका ना. मग मिंद्यांच्या घरी धाड का नाही टाकत? सोरेनच्या घरी धाड टाकलीत, केजरीवालच्या घरी पोलीस पाठवले. मग एवढे ढळढळीत आरोप जर भाजपचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची सुद्धा काही किंमत नाही आहे. मग इथे जमलेले कोणी असतील किंवा या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षवाले असतील, त्यांना मला विचारायचे की तुम्ही कोणासाठी काम करता आहात? काय मिळते तुम्हाला? तुमच्या आमदारांची ही जर का दयनीय अवस्था झाली असेल, स्वतःला हातामध्ये पिस्तूल घ्यावं लागत असेल आणि पिस्तूलाने गोळीबार केल्यानंतर ते सांगतात का गोळी झाडली, तरी सुद्धा त्या आमदारावरती कारवाई करा. मी त्याची बाजू अजिबात घ्यायला आलेली नाहीये. पण एखादी व्यक्ती एवढं टोकाचं पाऊल का उचलतो? पोलिसांनी सांगावं की एवढी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी त्याच्यावरती जे काय त्याला भोगावं लागलं, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळीबार केला त्याच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ती सहन न होऊन एक बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे. मग कोणी केली ही धक्काबुक्की? म्हणजे मुद्दाहून काही डिवचण्याचा प्रकार झालं आणि ती धक्काबुक्की होताना पोलीस का गप्प बसले होते? बरं, हे सगळं झाल्यानंतर आमच्या राज्याचे महनीय गृहमंत्री आहेत कुठे? देवेंद्र फडणवीस दिसलेत का 2 दिवसात? दिसलेत? भारतीय जनता पक्षाच्या एका तरी व्यक्तीने याच्यावरती प्रतिक्रिया दिली? त्या बावनकुळेने दिले? अशा हजारो घटना घडतात. हजारो घटना घडतात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय, तो ज्याच्यावरती आरोप करतोय तो गद्दार तुम्ही तुमच्या डोक्यावरती बसवलाय, तो मुख्यमंत्री आहे आणि आमदार सांगतोय की जोपर्यंत हा गद्दार मुख्यमंत्री राहील तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. मग या राजापूरमध्ये उद्या धरून चला होणार नाहीच, कारण ह्या भगव्याला ज्यांनी म्हणजे मेलो तरी 72 पण सोडणार नाही असा एक दमदार तुम्हाला आमदार लाभल्यानंतर, तसा खासदार लाभल्यानंतर